जय शिवराय मित्रांनो. तर आत्ता जो काय तुम्ही प्रिव्ह्यू बघितला तो एडिट करणं एकदम सोपं आहे. तर पूर्ण एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे, जो की टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये दिलेला आहे. इथे सिम्पली आपल्याला आपली जी काही मटेरियलची फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायचं आहे. तसंच आपण डिस्क्रिप्शनमध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्टच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्ही अशा प्रकारे डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता. आपल्याला सिम्पली ॲप ओपन करून प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला जे काही मी बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलेले आहेत डायरेक्टली इथे इम्पोर्ट होऊन जातील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. तर आपला जो काय बीट मार्कचा प्रेसेट आहे याचा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस दिसून येईल. इथं आपल्याला ग्रुप्स आणि पुढे जाऊन एक लेअर अशा प्रकारे दिसून येईल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. इथे मी तुम्हाला रेडीमेड ग्रुप दिलेले आहेत, तरी पण तुम्हाला इथे ग्रुप तयार करायला शिकवणार आहे. त्यामुळे तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे शेपमध्ये आल्यानंतर हा 3 नंबरचा जो काय आपला स्क्वेअरचा शेप आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे रोटेशनला क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला बरोबर 45 डिग्रीपर्यंत अशा प्रकारे इथं हा रोटेशन करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे. अशा प्रकारे आपली जी काही साईज आहे ती इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. साईज इथं वाढून जाईल. आता आपल्याला सिम्पली ॲरोवरती क्लिक करत आपला जो काय पुढचा बीट आहे तिथपर्यंत याची लेंथ सिम्पली आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा प्लस चिन्ह क्लिक करून तर त्या जे आपला जो काय ग्रुप 1 आहे त्याला आपण सिम्पली या डोळ्याच्या आयकॉनला क्लिक करून अशा प्रकारे इथे इनविजिबल करणार आहे, म्हणजे आपण एक ग्रुप तयार करायला तुम्हाला शिकवू शकतो. आता आपल्याला सिम्पली रेक्टँगलला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला खाली जाऊन मास्कवरती क्लिक करून अशा प्रकारे मास्कवरती इथं अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला सुरुवातीला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपली मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपण डेमोसाठी इमेजेस दिलेले आहेत, तर याच जागेत तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून आजचा आपला हा व्हिडिओ तयार करू शकता. आपल्याला सिम्पली डेमोचं एक इमेज इथं ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या वेळेपर्यंतची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा सुरुवातीला येऊन आपल्या इमेज समोर लॉंग प्रेस करून त्या रेक्टँगलच्या खाली आपल्याला इथं हे इमेज घेऊन यायचं आहे. आता आपण मास्क इफेक्ट ॲड केल्यामुळे आपली जी काही इमेज आहे ती फक्त आपल्याला ह्या रेक्टँगलमध्ये दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली या इमेजला क्लिक करून इथं बरोबरमध्ये जे काही आपलं स्क्वेअर आहे तिथंही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. आता आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल की आपण इथे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथे जे काही सगळ्यात पहिली आपली हार्डची लेअर आहे त्याला सिम्पली आपल्याला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वरच्या सुरुवातीला येऊन इथेही पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला क्लिक करून इथं बरोबर अशा प्रकारे वरच्या साईडला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ह्या ज्या काही आपल्या 3 लेअर आहेत त्या समोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि 3 लेअरला सिलेक्ट करून इथे वरच्या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे याचा एक ग्रुप तयार होऊन जाईल. आता ग्रुपला क्लिक करून सिम्पली आपल्या अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा बॉर्डरवरती क्लिक करून ॲड बॉर्डरला क्लिक करायचं. अशा प्रकारे कलर सिलेक्ट करून इथे आपल्याला ब्लू कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा खाली शॅडोवरती यायचं आहे. शॅडो इथं ऑन करून कलरला सिलेक्ट करून ब्लू कलर सिलेक्ट करून अशा प्रकारे आपल्याला साईज इथं वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे साईज वाढवून घेतल्यानंतर इथं अशा प्रकारे दिसून येईल. इथं आपण आपला ग्रुप तयार केलेला आहे. आता आपल्याला सिम्पली ग्रुपला ॲनिमेशन द्यायचं आहे. ग्रुपला क्लिक करून सिम्पली आपल्याला अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथे एक की ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा शेवटला एक की ॲड करून घ्यायचं आहे आणि मध्ये येऊन सिम्पली आपल्याला अजून एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. पहिल्या कीवरती येऊन सिम्पली आपल्याला इमेज अशा प्रकारे राईट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला इथे वरती अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला शेवटच्या बीटला येऊन आपल्याला राईट साईडला त्याच दिशेने आपल्याला अशा प्रकारे इथं हे वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, ह्या पहिल्या 2 बीटच्या मध्ये येऊन म्हणजे पहिल्या 2 की फ्रेमच्या मध्ये येऊन अशा प्रकारे ग्राफवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यात वरती एक लाईन इथेही वरती वाढायची आणि अशा प्रकारे हाही इथं डॉट वरती वाढून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या 2 की फ्रेमच्या मध्ये येऊन अशा प्रकारे यायलाही अशा प्रकारे इथं खाली आपल्याला इथं अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे. सिम्पली अशा प्रकारे बघायला मिळेल की आपल्या ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुन्हा एकदा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे. पुन्हा सुरुवातीला एक की फ्रेम, शेवटला एक की फ्रेम आणि मध्ये एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. पहिल्या की फ्रेमवरती आपल्याला -10 डिग्रीपर्यंत इथं रोटेशन करून घ्यायचं आहे. 10 ते 11पर्यंत करून घ्यायचं आहे. पुन्हा शेवटला येऊन +10पर्यंत अशा प्रकारे रोटेशन करून घ्यायचं आहे. तर बघायला मिळेल की आपलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे. तर जे आपण आधी इथं ग्रुप दिलेले आहेत ते सेम आपल्याला अशा प्रकारे इथे ग्रुप बघायला मिळतील. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ग्रुप तयार करू शकता किंवा आपण जे तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत त्याला क्लिक करायचं. आपल्याला सिम्पली एडिट ग्रुपला क्लिक करून अशा प्रकारे 3 नंबरच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे आपल्यासमोर इथे गॅलरी ओपन होऊन जाईल. इथं येऊन सिम्पली आपल्याला कोणतं इमेज ॲड करून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे डायरेक्ट तुम्ही ग्रुपमध्ये इमेजेस इथं ॲड करू शकता. अशा प्रकारे आपण जेवढे इथं पहिले इमेज ॲड केलेलं आहे तसंच आपल्याला प्रत्येक इमेजला अशा प्रकारे इथं ग्रुपला इथे इमेज ॲड करून अशा प्रकारे आपल्याला तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे इमेज ॲडजस्टही करू शकता. जर आपल्या एखाद्या ग्रुपची लेंथ अशा प्रकारे कमी झालेली दिसून येईल तर आपल्याला पुढच्या बीटपर्यंत यायचं आणि याची लेंथ अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक ग्रुपची लेंथ आपल्याला या बीटपर्यंत दिसली पाहिजे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इथं ग्रुपला इथे इमेज ॲड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण इथं प्रत्येक ग्रुपला इथे इमेज आपण ॲड केलेला आहे.
आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आत्ता जे आपण इमेज ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे, सिम्पली आपल्याला तेच इमेज इथं पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आहे. आता याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे 2 बटन टच करून आपल्याला हे इमेज फुल स्क्रीन इथं बरोबर आपल्या स्क्रीनला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता ब्लेंडिंगवरती क्लिक करून याची जी ऑपोसिटी आहे ते आपल्याला 100% दिसून येईल, आपल्याला 30% पर्यंत कमी करून घ्यायचं. अशा प्रकारे 30% करून घेतल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सिम्पली यातून बॅक यायचं आहे आणि आपला जो काही शेकअपचा प्रेसेट आहे तो सिम्पली ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्या पहिल्या सिम्पली इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला 3 डॉटला क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीड मार्क ओपन करून घेतल्यानंतर आपलं जे सगळ्यात पहिला आपण आत्ता इमेज ॲड केलेला आहे बॅकग्राऊंडला त्याला आपल्याला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं तर इमेज समोर लॉंग प्रेस करून आपला जो काही खालचा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली आपल्याला सगळ्यात बॅकग्राऊंडला इथे इमेज घेऊन यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढे जेवढे आपण इथे ग्रुपला इमेज ॲड केलेले आहेत आपल्याला तेच इमेज सिम्पली ॲड करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा ब्लेंडिंगवरती क्लिक करून आपल्याला त्यावेळेला 30% करून घ्यायचं आहे आणि पुन्हा इफेक्टला क्लिक करून आत्ता कॉपी केलेलं इफेक्ट सिम्पली आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे इमेज बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक ग्रुपला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं सगळे बॅकग्राऊंडला इमेजेस ॲड करून त्यांना इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुढं आपल्याला आपला जो काय 10 सेकंडचा बीट आहे 10 सेकंडच्या बीटला सिम्पली आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला इथून पुढे प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करायचं आहे, ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इमेज फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटपर्यंत इथे वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला अजून एक इमेज ॲड करायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जेवढे काही आपले पुढे बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला इथं आपण एक इमेज ॲड करून घेणार आहे आणि ते इमेज इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण इमेज ॲडजस्ट करून घेऊया. तर सगळ्यात आपल्याला इमेज ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटचं आपलं जो काही बीट आहे त्याला आपल्याला एक अशा प्रकारे इथं व्हिडिओची लेअर बघायला मिळेल. आता आपल्याला काय करायचं सिम्पली त्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करायचं आणि आपल्याला इथं कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. आता काय करायचं त्या व्हिडिओच्या लेअरसमोर लॉंग प्रेस करून ते अशा प्रकारे सगळ्यात वरती घेऊन यायचं. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की तो स्पेशल आपला जो काही इफेक्ट आहे तो इथं व्हिडिओ इफेक्ट अप्लाय झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला एक शेप ॲड करून घ्यायचा आहे. तो शेप अशा प्रकारे आपल्याला 3 डॉटला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. म्हणजे फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. पुन्हा कलरवरती क्लिक करून आपल्याला 2 नंबरच्या 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून हा जो काही आपला व्हाईट कलर आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला 3 नंबरला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ट्रान्सपरन्सची जी काही लाईन आहे ते आपल्याला हा डॉट ट्रान्सपरंटपर्यंत घेऊन यायचं आहे. पुन्हा आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या अशा प्रकारे हा जो काही वरचा ब्लॅक कलर आहे तो इथं खाली घेऊन यायचा आहे आणि ही आपल्या व्हाईट कलरची जी लाईन आहे ती इथं वरती अशा प्रकारे घेऊन जायचं आहे. म्हणजे ब्लॅक कलर आपल्याला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे आणि व्हाईट कलर अशा प्रकारे इथं थोडा आपल्याला खाली या लेवलपर्यंत आपल्याला ब्लॅक कलर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. म्हणजे आपण एक ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड PNG इथं आपण तयार करतो आहे. अशा प्रकारे हे PNG तयार करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं, याची लेंथ जेवढा आपली शेवटचा बीट आहे तिथपर्यंत सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे. आता पुन्हा सुरुवातीला काय करायचं आहे, प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपलं जे काय आजचं स्पेशल वर्ड PNG आहे सिम्पली ॲड करायचं आहे. अशा प्रकारे इथे बरोबर त्या बॅकग्राऊंड PNG समोर ॲडजस्ट करून अशा प्रकारे इथे सोडून द्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. इथे PNG ॲडजस्ट झालेलं आहे. इथे साईज आपण आपल्या मनाने इथे अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करू शकतो किंवा PNG जे आपल्याला तयार केलेलं आहे त्याची आपण कलरमध्ये जाऊन अशा प्रकारे इथं बॅकग्राऊंड आपण वाढवू शकतो. इथं आपण ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा आपली जी काही स्पेशली व्हिडिओची लेअर आहे ती पुन्हा इथं वरती घेऊन यायचं आहे. आता आपल्याला 10 सेकंडच्या बीट लेअर आपल्याला लेअरच्या ऑप्शन क्लिक करून मग जे आपण लेअर कॉपी केलेलं आहे ते सिम्पली इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला इथे एक लेअर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. आता पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपले जे काही पहिल्या 2 लेअर आहेत त्या समोर लॉंग प्रेस करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बीट मार्कवरती आल्यानंतर अशा प्रकारे सुरुवातीला येऊन आपल्याला इथे पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं आहे. यांची लेंथ ऑटोमॅटिक शेवटपर्यंत सेट होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. तर आपल्याला वरती एक ॲरोचं ऑप्शन दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं. म्हणजे आजचा आपला व्हिडिओ त्याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल.